सध्या भाऊ शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था टोटल कोलॅप्स आहे हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु आपल्या विदर्भात पर्टिक्युलरली बोलू आपण, पश्चिम महाराष्ट्राविषयी अभ्यास कमी पडतो. विदर्भामध्ये शेतकरी दोन स्टेजला डिवाइड झाला आहे. एक समृद्ध पॉलिटिकल शेतकरी आणि दुसरा सर्वसाधारण शेतकरी. समृद्धवाल्यांचा आजही शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला तडा गेला आहे याच्यावर तेवढा विश्वास नाही. त्यांना राजकारण सोडून बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही आणि ते जे रिप्रेझेंटेशन करू शकतात ते आपण करू शकत नाही. दुसरा राहिला शेतकरी संघटना, त्यांचे नेते हे त्यांच्या परीने फुल करतात पण त्यांना एंटरटेन सरकारमध्ये करत नाही. मोर पर्टिक्युलरली बीजेपी गव्हर्नमेंट. आता याचं कारण काय हे सांगता येत नाही की काय एंटरटेन करत नाही, पण बलाढ्य शेतकरी हा त्याचं किती नुकसान होऊ द्या अजून खचलेला नाही, कारण त्याचं रिझर्व्ह कॅपिटलच इतक्या वर्षाचं इतकं आहे. आपण पर्टिक्युलरली काटोल, नरखेड, सावनेर इकडला पॉलिटिशियन शेतकऱ्याचा शेती म्हणजे संत्रेवाला किंवा अजून गार्डनवाला. तसं मी एका कास्तकाराचं जो काँग्रेसचा एकेकाळी आमदार होता त्याची शेती पाहायला गेलो. संत्र्याचा सडा पडला, त्याला खूप वाईट वाटलं. त्याला रडायची कदाचित नॅचरल सवय पडली असेल इतक्या वर्षात. रडला तो, मलाही वाईट वाटलं. त्यांनी जो आम्हाला लंच दिला तो इतका गॉर्जियस लंच दिला की मी जेवलो बिवलो. त्याच्यानंतर त्याला विचारलं नाही असं वाटत नाही. नाही नाही हे आमचं वेगळं, ते रिझर्व्ड अँड सरप्लस आमचं वेगळं आहे. मग पॉलिटिकल असो किंवा इतके वर्ष आम्ही संत्रा किंग होतो तसे तुम्ही आहात का विदर्भातले इकडल्या? नाही, तुम्ही पहिल्यापासून कापूस, सोयाबीन याच्यावरच राहिले आणि त्याच्यानंतर राजकारणात तुम्ही पडले नाही पैसे जमवायला. मग त्यांनी एका आमदाराचं विदर्भातल्या उदाहरण दिलं. म्हणजे या आमदाराचं 100 एकर शेती आज आहे. जेव्हा तो आमदार झाला 10 वर्षापूर्वी तेव्हा 5 एकर शेती होती. कुठून आली? का पहिली 5 एकराला पिकवून त्यांनी इतकं घेतलं का? आता तुम्ही एक तर अशा कास्तकारांची नक्कल करा पण सरकारवर अवलंबून राहू नका. त्याचं पहिलं कारण तुमच्या संघटनेला शेतकरी आता आपलं लीडर लोक आता विचारत नाही. त्यांची बुद्धी ही नेहमी त्यांच्या हिताच्या दृष्टीने असते, शेतकऱ्याच्या दृष्टीने. ते सरकारला जमत नाही, कारण ॲग्रिकल्चरिस्टला पैसा मिळाला की त्याची बुद्धी आली तर तो यांना ब्लाइंड व्होटर राहील असं नाही सांगताय. त्याच्यानंतर तुमचे खासदार आमदार तर कोणीच काय म्हणत नाही, कोणीच काय म्हणत नाही. सगळे शेतकरी आहेत, कोणी काय म्हणत नाही. आता उदाहरण तुम्ही घेतलं म्हणे या बच्चू कडूच्या आंदोलनाचं, काय त्याला हे समजत नाही का की जूनपर्यंत जिल्हा परिषद, नगर परिषद सगळे संपून जाणार आहे. त्यामुळे ही जी जूनची डेट फॉलो नाही केली तर यांचे तर सगळे निवडून येतात जूनमध्ये, कारण हा त्यांचा इलेक्शनमध्ये प्रोपगंडा नाही की जूनमध्ये आम्ही बेव करतो, आम्ही डिक्लेअर केलं. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही सरकारवर डिपेंड होऊ नका. सरकार तर तुमचं कधीच नव्हतं, सरकार राहणार नाही. ज्या शेतकरी संघटनांच्या युनियन्स आहे, लिडरशिप आहे, त्यांच्याजवळ फक्त बुद्धी आहे. पण आज गावोगावी फिरायला पैसा पाहिजे, एकी पाहिजे. ऑर्गनायझर्स आता मिळत नाही भाषणं अरेंज करायला. या बा येण्या जाण्याचा सगळ्याचा खर्च 10,000 15,000 होऊन जातो. आणि त्याच्यानंतर शेतकरी हा स्वतः अजूनही जागृत नाही. तो बेगर बनणं, सुसाईड करणं हे पसंत करतो, परंतु रिप्रेझेंटेशन करणं तो पसंत नाही करत. आज गव्हर्नमेंटला पाडणं त्याच्या हातात आहे. 67% तो आहे, 59% त्याचं व्होटिंग आहे. तुमचं काय व्होटिंग आहे शहरातल्या लोकांचं? काहीच नाही. 59% वाला काय शेतकरी लीडर बदलू नाही शकत. मग म्हणून याचा अर्थ काय? एक तर तुमचं जीवन आहे का नाही हे समजत नाही. ऑलराईट, नापिकी खूप झाली, पूर पीडित झालं. पंजाबवाले कशा आपला उल्लू सीधा करतात, तुम्ही का नाही करत? कारण तुमच्या मागे संघटना नाही, कायदा फॉलो करायला तयार नाही. संघटना आहे तर त्यांचं लीडर्स ऐकत नाही, ते तेवढे प्रभावशाली नाही राहिले. सांगा तुम्ही याच्याविषयी तुमचं काय? तुमचं आधी आपला परिचय करून द्या. मी ॲडव्होकेट माधव देशपांडे. माझी मेन इन्कम टॅक्स प्रॅक्टिस आहे आणि माझी वर्धा जिल्हा सिंधी रेल्वेपाशी शेती आहे. नमस्कार, मी विजय जावंदिया, शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची व्यथा सांगत राहतो. शेत मालक म्हणून जगतो. तुम्ही आत्ता वकील साहेब जे सगळं सांगितलं ना, मी त्याच्याशी 100% सहमत आहे, त्यात काही दुमत नाही. आणि तुम्ही जो आत्ता जो मुद्दा असा मांडला की तुमचं ऐकायला कोणीच नाही आहे, बिलकुल 100% बरोबर आहे.
आणि मी तेच सांगतोय सगळ्या शेतकऱ्यांना की आता जे या 10, 12, 15 वर्षात म्हणजे मोदी आल्यानंतरचं जे या देशाचं राजकारणाचा जर अभ्यास केला तर यांनी अशा पद्धतीची परिस्थिती तयार करून टाकलेली आहे की आता यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं म्हणजे शेतमालकांच्या मतांची गरजच नाही आहे असं यांनी करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शेतीमालाचे भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे यांना निवडणूक जिंकण्याकरता काही महत्त्वाचे वाटत नाही. मनमोहन सिंग सरकारने कमीत कमी UPA 1 मध्ये शेवटी शेतकऱ्यांच्या मतावर निवडणूक जिंकायची आहे म्हणून काही निर्णय घेतले होते. मी ते निर्णय सतत सांगतोय की त्यांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले होते या इकॉनॉमिस्ट प्रधानमंत्र्यांनी. त्यांच्या लक्षात आलं होतं की 90-91 नंतर जी या देशामध्ये नवीन आर्थिक धोरणं आलेली आहेत, ज्याला आपण खाऊजा धोरण म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, ज्याचा दत्तोपंत ठेंगडी यांनी सुद्धा विरोध केलेला होता, त्या खाऊजा धोरणामुळे या देशात गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढत चाललेलं आहे. हे दत्तोपंत ठेंगडींनी ओळखलं होतं, हे मी अंडरलाईन करतो इथे. आणि याच मुद्द्यावर आमचे जे नेते होते शरद जोशी यांच्याशी माझा वाद झाला होता. मी त्यांना म्हटलं मी काही तुमच्या एवढा बुद्धिमान नाही, पण तुम्ही जे फ्री मार्केट डंकेलला बिल्ला लावतो म्हणता, मला तुम्ही समजून सांगा की हे शेतकऱ्यांच्या हिताचं कसं काय आहे. जगात मला एक देश दाखवा की जिथे सरकारच्या तिजोरीच्या मदतीशिवाय गरीब माणूस, शेतकरी हा जगतो आहे. ते मॉडेल घेऊन जाऊ ना आपण गावागावात. आणि त्यांना जर प्रचंड सबसिडी असतील तर त्यांच्या सबसिडी कमी करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. म्हणून वकील साहेब, मी एका जाहीर सभेमध्ये सेवाग्रामला आमचा मोठा मेळावा झाला होता, ज्यात मी माझं शेवटचं भाषण होतं शरद जोशींसमोर. तेव्हा मी अशी मांडणी केली होती की अमेरिका, युरोपच्या शेतकऱ्यांना जेवढ्या सबसिडी आहेत तेवढ्या सबसिडी आम्हाला द्या ना, आम्ही इथे शेतीमालाचे डोंगर उभे करून दाखवतो. म्हणून मला काय वाटतं की ही जी दिशाभूल झाली 90-91 नंतर, त्याची फळं आज आपण भोगतो आहोत. आणि मनमोहन सिंगांनी जे रिपेअर करण्याचा प्रयत्न केला की हो, गाव आणि शहराचं अंतर वाढतंय. मी तेव्हा एक लोकमतमध्ये लेख लिहिला होता, बडके साहेबांनी तो छापला होता की इंडियाचा सुपर इंडिया होतोय आणि भारताचा इथोपिया होतोय. तुम्हाला आठवत असेल. आज तुम्ही पाहिलं तीच परिस्थिती आहे. पण मनमोहन सिंगांनी काय निर्णय घेतले होते पहिले ते आपल्याला समजून घेतले पाहिजे. ते निर्णय होते, त्यांनी मनरेगा राष्ट्रीय स्तरावर राबवली, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. त्यांनी पैसा पंप केला ग्रामीण भागामध्ये, ज्याचं गोदरेजनी त्यावेळेला तारीफ केली होती. आणि हे जे आज लहान लहान सायचे 2 रुपयाचा शॅम्पू वगैरे ते त्याच्यानंतर खूप आले होते. दुसरं, त्यांनी 70,000 कोटीची संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. ते पैसे पंप केले गावामध्ये. ते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळालं आणि गावामध्ये पैशाचा प्रवाह वाढला. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली, शेतीमालाचे हमी भाव कार्पेटले 28% ते 50% वाढवले. 1000 रुपये MSP होती सोयाबीनची, ती 1350 केली एका रात्री. कापसाची 2000 होती, ती 3000 केली एका रात्री. इतकी वाढ केली. त्याच्यामुळे ग्रामीण भागात तो पंप झाला पैसा. पण UPA 2 मध्ये पुन्हा शहरी अर्थव्यवस्था हवी झाली. शहरी इकॉनॉमिस्ट, भाजपचे नेते, तुम्हाला मी आठवण करून देतो, स्वर्गीय सुषमा स्वराजजी या महागाईच्या विरोधात आंदोलनात उतरलेल्या होत्या. रघुराम राजन सारखा माणूस म्हणायचा की अशा पद्धतीने शेतीमालाचे भाव वाढवले तर धिस लीड टू इन्फ्लेशन. हे जे झालं की नाही. आणि एक्झॅक्टली याचा फायदा नरेंद्र मोदी साहेबांना 2014च्या निवडणुकीमध्ये मिळाला. आणि त्यांनी मग असं म्हणायला सुरुवात केली की मनमोहन सिंग सरकार की नीति तो मर जवान मर किसान है, मैं सत्ता में आऊंगा तो जय जवान जय किसान करूंगा, मैं आपको पूरे खर्चे पे 50% मुनाफा जोडकर दाम दूंगा. लोकांनी भरभरून मतदान केलं. गुजरात मॉडेल म्हणून अथवा नोकऱ्या मिळतील तर ग्रामीण भागातला युवक हुरळून गेला. त्याला म्हटलं आपल्याला नोकऱ्या मिळतील, त्याला शेती तर करायची नव्हती. या सगळ्याच्यात ते सत्तेवर आले, प्रधानमंत्री झाले. आणि वकील साहेब, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते शोधून काढू शकता, सुप्रीम कोर्टात मोदींचा ॲफिडेव्हिट आहे की अशा पद्धतीने शेतीमालाचे भाव देता येत नाही, असे भाव दिले तर मार्केट डिस्टॉर्ट होतं. मग त्यांनी काय सुरू केलं? मग त्यांनी सुरू केलं की हम आपकी आमदानी दुगनी करेंगे. नाही, आता बघा 2025चा आपण जर सध्याच्या परिस्थितीचा विचार केला, बॅकग्राऊंडला थोडंसं विसरून, जास्त विसरता येत नाही पण विसरावंच लागेल. हे शेतकऱ्याला वरतून मिळालेलं दान आहे की मागे खाल्लेले झटके तू विसर. आज बघा यांनी काय नाटक केलंय. MSP कॉटनमध्ये 8,100 जाहीर केली. आणि नाही तर तुम्ही फेडरेशनला कापूस द्या, व्यापाराला देऊ नका.
अरे हो, पण फेडरेशन सरकार हे कुठे घेतो कापूस? यांनी स्वतःची जिनं नाही काढले, एका प्रायव्हेट जिनामध्ये ते राहतात. यांच्यात आणि सरकारमध्ये टाय आहे. थोडासा ओला असेल तर तुम्ही रिजेक्ट करा, आम्ही 200-300 रुपये कमी करून प्रायव्हेट, तो बाजूलाच तो विकत घेतो. त्या विकत घेण्यामध्ये काही शहानिशा करायची गरज नाही, मी स्वतः विकत घेतो. त्यामुळे कशाला पाहिजे डिस्प्यूट? कोण घेतं विकत सांगा, मी घेतो. आणि तो टायप असतो सरकारच्या एका ग्रेडरशी आमचा. तो ग्रेडर काय लेवलचा आहे सगळ्यांना माहीत असतं. तो काय म्हणतो, मॉइश्चर आहे तुमच्या कापसात, हे आम्ही घेत नाही, तुम्ही कुठेही न्या. कुठे कुठे न्यायचा आहे कापूस? खाली झाल्या तोच व्यापारी म्हणतो, साहेब नाही जीन माझा आहे, मी 500 रुपये कमी करून तुमचा घेतो. तर तुमचं ही जी पॉलिसी आहे, तुम्ही स्वतःची गाडी विकत घ्या, पेट्रोल टाका, टॅक्सीचा धंदा करा, तुम्ही त्याच जिनात भाड्याने जागा घेता. हे किती बरोबर तुमचं म्हणणं सर बिलकुल बरोबर आहे. पण मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो की पहिले तर काय आमचं याच्याकडे लक्ष पाहिजे की अशी तेजीमंदी बाजारात काय येते. आम्ही काय करतो, आम्ही स्थानिक व्यापाऱ्याच्या विरुद्ध उभं राहतो, पण त्याच्या पाठीमागे जी धोरणं ठरतात, ज्याला चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांचं पॉलिटिकल प्रबोधन करताना खूप छान वाक्य वापरलेलं आहे. ते म्हणायचे की एक किसान तू तेरी एक नजर हाल पर रख और दुसरी नजर दिल्ली पर रख. दिल्लीत बसून जर यांनी एखादा आयात निर्यातीचा निर्णय घेतला तर तू मेला, आहे की नाही? बिलकुल बिलकुल. आपण काय करतोय, हे प्रबोधन करतच नाही शेतकऱ्यांचं ग्रामीण भागातलं. मला तुम्ही सांगा, 3 वर्षापूर्वी तुम्ही आणि मी स्वतः 9,000-10,000 रुपये क्विंटल कापूस विकला ना की नाही विकला? विकला ना. कोणी विकत घेतला? सरकारने घेतला नाही, व्यापाऱ्याने घेतला, त्याच जिल्ह्याने घेतला ना. का घेतला त्यांनी मग तो आज का नाही घेत? त्यावेळेस ह्याच्याकरता घेतला त्यांनी की त्यावेळेस जगाच्या बाजारात $1.70 1 पाऊंड रुईचा भाव होता. 1 लाख रुपये खंडी जगाच्या बाजारात भाव होते. आपल्या देशातनं आपण 1 वर्ष 80 लाख गाठी कापूस एक्सपोर्ट केलेला आहे. मला एक सांग, आज जगाच्या बाजारात साहेब 70 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे. त्यावेळेला रुपया जो होता तो 50-55 रुपयाचा डॉलर होता, आज 88 रुपयाचा डॉलर आहे. रुपयाचं अवमूल्यन झाल्यानंतर सुद्धा भाव कमी आहे कापसाचे. भाऊ, शरद जोशी गेल्यानंतर अनेक विद्वान आणि जिनायन लोक हे तुमच्या ज्ञानाला एक आधार समजून आशावादी आहेत. अनेक लोक, स्वतः मी, माझ्याबरोबरचे सहकारी सुद्धा. काय म्हणाले विजय बाबू? लगेच लक्कन विचारतात, कारण दुसरा कोणी बोलणारच नाहीये. दुसरा कोणी बोलणारा नसल्यामुळे ते आपला आधार समजतात तुम्हाला. अशा वेळेला मला एक सांगा, खरंच हे वेवर ऑफ लोन होईल का? त्याच्यानंतर बच्चू कडूंचं हे जे बेसिक आंदोलन सुरू झालं, याच्याकडे तुम्ही कसे बघता? जर चांगल्या दृष्टीने बघता तर काही लोकांना निवडत की जे इच्छा असून बोलत नाही, कारण चान्स मिळत नाही किंवा कसं जायचं वा. जर हे करेक्ट असेल स्टेप, तर तुमचा तिथे मला हे दिसला नाही, सहभाग दिसला नाही. जेव्हा विजयबाबू आले असते तर ते नारायणजी वगैरे सोडा, हे अलीकडले लीडर झालेले आहे. शेतकऱ्यांसाठी नारायणजी हे लीडर नाही समजल्या जात. विजयबाबूंना नॉलेज आहे, इंटरनॅशनल नॅशनल दोन्ही लेव्हलचं त्यांचं नॉलेज. तर त्यांना नाही वाटत का की हे वेवर व्हावं? वेवर व्हावे तर तिथे विद्वान माणसाचं रिप्रेझेंटेशन आवश्यक होतं असं मला वाटतं, जे आढळलं नाही तुमचं रिप्रेझेंटेशन. नाही, मी तुम्हाला सांगतो, बच्चू कडूंनी माझ्याशी खूप संपर्क केले. त्याने मोजरीचं उपोषण सुरू केलं. त्याच्या आधीसुद्धा तो माझ्याकडे अनेकदा आलेला आहे. इतकंच नाही तर तो आमदार होता, तो मंत्री होता, तेव्हाही तो माझ्या संपर्कात राहायचा. आणि तुमच्या माहितीकरता मी सांगतो, बच्चू कडूचा मोठा भाऊ विजय कडू हा आमच्यासोबत शेतकरी संघटनेमध्ये होता. त्याच्या आधी तो कापूस उत्पादक संघाचं काम करायचा 72-73 मध्ये, जेव्हा कापूस अधिकार योजना झाली तेव्हा तो त्यावेळेचा BSc ॲग्रिकल्चर आहे. तर त्या कुटुंबाशी माझं हे सगळं नातं होतं आणि त्या सगळ्यांना माझ्याबद्दलची सगळी माहिती होती. आणि बच्चू कडू जेव्हा मला मिळायचा तेव्हा मी त्याला सांगायचो की बाबा, हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सातत्याने काम करण्याची गरज आहे. तो आमदारकीमध्ये असताना, आता आमदारकीचं राजकारण अपक्ष निवडून यायचं म्हणजे कठीण काम असतं, तरी तो त्यामध्ये राहायचा. तर मी त्याला राजकारणाबद्दल कधी त्याच्याशी बोलायचो नाही.
आणि तो त्या पद्धतीने त्याचे राजकीय खेळ करत राहायचा. आता आमदारकी हरल्यानंतर जेव्हा त्यांनी हा विषय घेतला तेव्हा सुद्धा मी त्याला असं म्हटलं की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पूर्णपणे घ्यावा लागेल. तुम्हाला सांगायला आणि इथे सांगायला मला काही वाटत नाही की नुसतं कर्जमाफीचा मुद्दा घेऊन आपण उभं राहू, पण याच्यामध्ये शेतीमालाचा भावाचा प्रश्न आणि शेतीमालाच्या भावाकरता मोदींनी दिलेले सगळे ॲश्युरन्स हे आपल्याला एक्सपोज करायला पाहिजे. जसं की 7-12 कोरा म्हटलं ना, ठीक आहे हा भाग आहे, पण 6,000 रुपये क्विंटलनी सोयाबीन विकत घेऊ हे मोदींनी विधानसभेत केलेलं भाषण आहे. त्याला देवेंद्र फडणवीसनी सगळीकडे रिपीट केलेलं आहे. म्हटलं माझ्याजवळ यंत्रणा नाही, पण आपण जिथे जिथे जाऊ तिथे ते गावागावातल्या भिंती, म्हटलं आम्ही शेतकरी संघटनेचे जेव्हा कार्य करायचो तेव्हा गावागावातल्या भिंती आम्ही रंगवायचो की शेतीमालाच्या भावात बंदी, पुढाऱ्यांना गावात बंदी, चांगलं पीक चांगलं भाव, गावात उरणार नाही, गरिबीला भाव, अशा. आपण म्हटलं आता अशा भिंती रंगवू ना की मोदीजी 6,000 रुपये क्विंटलनी सोयाबीन घेणार होते, काय झालं? मोदीजी तुम्ही MSP वर 20% बोनस देऊन घेणार होते, काय झालं? छत्तीसगडमध्ये तुम्ही 30% बोनस घेऊन धान विकत घेता 3100 रुपयाला, महाराष्ट्रात बोनस देऊन कापूस सोयाबीन का नाही? अशा घोषणा रंगवू म्हटलं आपण. 100 गावात जर अशा 10-10 भिंती रंगल्या तर इंटेलिजन्सीच्या माध्यमातून निरोप जातो म्हटलं, एक वातावरण तयार होतं म्हटलं, आणि मग ही सगळी मागणी त्याच्यामध्ये येते की आपण सगळ्या मागण्या एकत्र करून करतो आहोत. आता याच्याकरता सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं, पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय भाषण केलं की शरद जोशींना त्यांनी आपली नोकरी सोडून ते आले भारतात आणि त्यांनी एवढा त्याग केला शेतकऱ्यांकरता, आणि हिंगणघाटच्या मतदारांनी शरद जोशींना ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना हरवलं. मला जरा हे पटलं नाही, कारण मी शरद जोशींचा विरोध केला हिंगणघाटमध्ये, आणि मग मी विरोध केला आणि तेव्हा ते 4,000 मतांनी हरले. मी जर विरोध केला नसता तर ते हरले नसते, हे शरद जोशींनाही लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला भेट नाकारली होती शरद जोशींनी त्यांच्या निवडणुकीनंतर. आणि मी दुसरा त्याला पुरावा देतो की ते ब्राह्मण म्हणून नाही हरवलं त्यांना. अहो सरोज काशीकरांना आम्ही निवडून आणलं ना देऊळी पुलगाव मतदारसंघात, ती ब्राह्मण आहे ना, तुमच्या त्या वहिनी ब्राह्मण होत्या ना, आणि प्रभाराव सारख्यांना हरवलं. मग तुम्ही शेतकऱ्यांचा आणि मतदारांचा अपमान करता की नाही करता? पण हे व्यवहार होईल असं ऐका तसंही तर हे जे सगळं होतं की नाही त्याच्यामुळे त्यांनी माझा फोटोही छापलेला होता त्यांच्या शेतकऱ्यांच्या. मला पहिला फोटो दिला होता माझा लागेल तर, पण मी म्हटलं त्याला की मी यावेळेस तुमच्यासोबत मनाने आहे, तनाने नाही, आणि 28च्या नंतर आपण बसू आणि पुन्हा बोलू याच्यावर सगळ्या विषयावर. आता त्या सगळं आंदोलन झालं. मी तुम्हाला खरं सांगतो त्यांनी खूप मेहनत घेतली, याच्याबद्दल दुमत नाही. 4 महिने तो पूर्ण महाराष्ट्रात फिरला, सगळीकडे सभा घेतल्या. त्यांनी या सगळ्यांना एकत्र केलं जे एकमेकांचे तोंड त्यांच्याजवळ नाही आहेत. पूर्व पश्चिम आहे सगळेजण, उत्तर दक्षिण आहे. तो राजू शेट्टी त्याचं तुपकराशी पटत नाही, अशा सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि लोकांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला, यात काही वाद नाही. मला असं वाटतं की आमचे 80 ते 90 हे मंतरलेले दिवस त्याच्यानंतर आज पहिल्यांदा विदर्भात हे 3-4 दिवस शेतकऱ्यांच्या असंतोषाने गाजले, हे सत्य नाकारता येणार नाही. आता त्याच्यामध्ये जे झालेलं आहे की त्याला मुंबईला जावं लागलं, हायकोर्टाने इंटरव्ह्यून केलं, आणि मग त्यांनी तिथे जाऊन ते 30 जून 2026ची तारीख आणली, आणि त्याच्यावर आता जी टीका टिप्पणी होते आहे ना, मला काय वाटतंय की 30 जून 2026ला देवेंद्र फडणवीस तुम्ही जसं म्हटलं की होणार की नाही होणार, समजा नाही केलं तर काय मोठं होणार आहे? बदनाम होणार आहे. थोडीशी बदनामीची झालं त्यांच्यावर येईल आणि गावागावात चर्चा होईल. हा खोटं बोलणारा माणूस आहे, त्याला जे फडणवीसचं फसवणूक झालेलं आहे ते आणखीन अधोरेखित होईल ना. मला काय वाटतंय की याचा उपयोग इतर राजकीय पक्षांनी सुद्धा करून घ्यायला पाहिजे. माझं इतर राजकीय पक्षांवर आक्षेप आहे की एवढा मोठा असंतोष व्यक्त करून घेतल्यानंतर झाल्यानंतर ते आज गप्प का बसून आहेत सगळेजण, काय याची टीका टिप्पणी करतात, ते का नाही रस्त्यावर येत आहे? माझं असं म्हणणं आहे, आज आपण नोव्हेंबर महिन्यात आहोत, आज आपल्याला जून म्हणजे आज जवळजवळ 8 ते 9 महिन्याची डेट मिळते आहे, पण ती सुद्धा ॲग्रीड नाही आहे. त्यांनी ही डेट दिली आहे, इथपर्यंत आम्ही वेवर ऑफ लोन करू. विच लोन, विच कॅटेगरी ऑफ, सरसकट 7-12 करू, हे त्यावेळेचं इलेक्शन, त्यांचं इलेक्शनच्या वेळेचं कमिटमेंट आहे. आज बच्चू कडूला दिलेलं कमिटमेंट आणि इलेक्शनमध्ये दिलेलं कमिटमेंट याच्यात लोन वेवरमध्ये फरक आहे. मला मान्य आहे तुमचं. मी तुम्हाला सांगतो 7-12 पोराने कधी गोरा होत नसतो, आहे की नाही.
माझं काय मत आहे 2-3 लाखाचं मी म्हणून परवा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की इथे रिपीट करतो आहे. माझं असं मत आहे की मनमोहन सिंगांनी जी कर्जमाफी केली होती, शरद पवार तेव्हा होते, त्यांनी जी केलं होतं की 5 एकराच्या शेतकऱ्यांचं कर्ज पूर्ण माफ आणि 5 एकराच्या वरच्यांचं 25%. तेव्हा मी बोंबलणारा पहिला माणूस होतो की आमच्यावर अन्याय झाला विदर्भाच्या लोकांवर, कारण आमच्याकडे जमीन जास्त आहे. मी 50,000चं कर्ज मागितलं होतं. जमिनीची मर्यादा नको, आमचं सरसकट 50,000चं कर्ज माफ करा. आणि तुम्ही सहमत असाल की त्यावेळेला आपल्याकडे याच्यापेक्षा जास्त कर्ज नव्हतं, 90% सगळं. तुम्ही कुठेतरी कमिट करा क्वांटम, आहे की नाही. तर आमच्या त्या बोंबल्यानंतर त्याच्यामध्ये, कारण की मणिशंकर अय्यर दुसऱ्याच दिवशी वायफळला माझ्या गावात आले ते पी साईनाथ घेऊन आले. त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या याद्या दाखवल्या. 15 एकराचा शेतकरी आहे 25,000चं कर्ज आहे, 20 एकराचा शेतकरी आहे 30,000चं कर्ज आहे. आता त्याचं 30,000चं 25% म्हणजे 7,500च माफ झालं असतं ना. नाही, माझा जो एक मिनिट मला ऐकून घ्या. तेव्हा मग त्याच्यात आम्ही 50,000 मागितले, त्यांनी 20,000 दिले. पण 20,000 दिल्यामुळे काय झालं, आपल्याकडचे 70-80% शेतकरी नील झाले. मी इथे ती गोष्ट सांगतो आता की 20,000 दिल्यानंतर नील झाले, कर्ज मिळालं, नवीन कर्ज मिळालं. तुम्हाला आठवत असेल ते वर्ष दुष्काळाचं जाहीर झालं आणि बँकांनी पुन्हा दुसरं कर्ज दिलं. एकदा कर्ज माफ झालं, 2दा कर्ज मिळाले. मी काल देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं की तुम्ही 30 जून 2026 सांगितली, हरकत नाही, पण तुम्ही दुष्काळ जाहीर केलेला आहे. तुम्ही असं म्हणताय की दुष्काळासारखी परिस्थिती आम्ही जाहीर केलेली आहे. मंत्रिमंडळात आम्ही निर्णय घेतला आहे की दुष्काळामध्ये जे काही फायदे दिले जातात, फायदा माफीपासून तर कर्ज वसुली थांबवण्यापर्यंत, धान्य देण्यापर्यंत, मुलांची फी थांबवण्यापर्यंत, ते सगळं आम्ही लागू करू. एक मिनिट माझं ऐकून तरी. मग तुम्ही कर्ज वसुली थांबवलेली आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर परिस्थिती अशी होते की कर्ज वसुली थांबते, जुन्या कर्जाचे रिस्ट्रक्चरिंग होतं, 3 हप्ते होतात आणि बँका नवीन कर्ज देतं, जे मी मनमोहन सिंगांच्या वेळेचं तुम्हाला सांगितलं आता. मग तुम्ही अशी ऑर्डर द्या ना की बँकांनी या शेतकऱ्यांना ताबडतोब नवीन कर्ज द्यावं. बँकांनी आज जर कर्ज दिलं, तुम्ही 30 जून 2026ला त्याचे जुनं कर्ज भरणारच आहात ना. तुम्ही गॅरंटर झालात त्याचा आता बँकेमध्ये, तर बँकांना आज कर्ज द्यायला काहीच हरकत नाही आहे. अडाणीचं, अंबानीचे तुम्ही देता की नाही कर्ज थकीत असल्यानंतर काय सुद्धा. आहे मी तुम्हाला सांगतो बघा, देवेंद्र फडणवीसला सध्याचा जो अतिशय त्रास आहे दॅट इज बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन. त्याच्यामध्ये कडूला त्यांनी जूनपर्यंत जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगर परिषदा, नागपूर कॉर्पोरेशन, बॉम्बे कॉर्पोरेशन सगळे इलेक्शन खतम होतात. जर बॉम्बे म्युनिसिपलमध्ये जर म्हणजे खरोखरच जर आहे, इतकं सोपं नाही, जसं नागपूर सोपं आहे देवेंद्रला, जर बॉम्बेला बीजेपी हारली, असं आपण एक धरून चलू, गृहीत धरू, हारली, तर देवेंद्र हा कमिटमेंट पाळायला स्टेटमध्ये राहतो की नाही राहत, इथून प्रश्न आहे. म्हणून जून ही तारीख त्यांनी मागितली. जूनची 30 मागू शकत होते, जुलैचा 1 26 जून का नाही, 30 जूनच मागितली आहे त्यांनी. का मागितली? मला तोपर्यंत सुप्रा साफ होता. नाही, बघा मी तुम्हाला सांगू, तुम्ही जे म्हणता ना, मी तुमच्याशी सहमत आहे. माझं काय मत आहे, मी तर अजून हे म्हणतो की मोदींच्या 12 वर्षाची जर आपण राजनैतिक व्यवस्था पाहिली तर मोदी हे जे काही निर्णय घेतात ते निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे सगळे निर्णय घेतात. त्याची उदाहरणं देतो तुम्हाला मी. एक मिनिट, त्याची उदाहरणं देऊ द्या मला. उदाहरणं कशी आहेत की आत्ताची पहा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आहे की नाही, मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण निवडणूक, छत्तीसगडमध्ये त्या बघेलच्या याला उत्तर देण्याकरता त्यांनी 20% बोनस देऊन घेतले आणि 30% बोनस देऊन घेतलं. 10 तिथे घेणं सुरू आहे, ओडिसामध्ये घेणं सुरू आहे. आत्ता दिल्लीच्या निवडणुकीच्या वेळेस 12 लाख रुपयाचं ज्यांचं इन्कम आहे त्यांचं इन्कम शून्य टॅक्स टाकला. म्हणजे 1 कोटी लोकांना 1 लाख कोटी. भाऊ एकच सेकंदात तुम्हाला क्लिअर करतो टाइमच्या अभावी. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टी, जरांगी असो, काय मराठा आंदोलन असो, उत्तम आंदोलन केलं, प्रत्येक याच्यात तुम्ही कमिटमेंट घेतलं गव्हर्नमेंटकडनं, रायटिंगमध्ये घेतलं. या याच्यात 30 जूनपर्यंत करतो याचं नोटिफिकेशन काढा म्हणून बच्चू कडूंनी म्हटलं होतं. पहिल्या दिवशी म्हटलं बच्चू कडू, मी त्या दिवशी माझ्या गार स्मॅक्स झाली तरी चालेल, आय वॉज देअर विथ ए कार. मग मला पोलिसने सांगितलं की बाकी साहेब महामार्गाने तुम्हाला जाता येणार नाही, तुम्ही असं कानोली 12 सावंगीला असं उलटं गेलो. मी माझ्या शेतीवर 1 तास 10 मिनिटं लागायचे तर 2.5 तास लागले मला, पण माझा उद्देश ते आंदोलन पाहण्याचा होता.
कोणाला काही कमी पडत, आम्ही आर्थिक मदतशिवाय काही करू शकत नाही. आमच्यात बोलण्याची शक्ती नाही, शारीरिक शक्ती नाही. त्याच्यासाठी मी गेलो. इट वॉज अ वेल प्लॅन्ड अँड वेल ऑर्गनाइज आंदोलन. त्याच्यात बच्चू कडूंचं म्हणणं होतं नोटिफिकेशन काढा. मग बिना काढता तुम्ही 30 जूनची तारीख का मान्य केली, हे महत्वाचं आहे. नोटिफिकेशन काही निघालेलं नाही. आज तुम्ही त्यांचं लिगली काही वाकडं करू शकत नाही. नाही लिगली तर असंही वाकडं नाही करू शकत. इथे कसं आहे, इथे हा मॉरल भाग आहे फक्त की तुम्ही त्यांनी मीडिया समोर कबूल केलेलं आहे. इन शॉर्ट लोन हे माफ होत नाही. मी तुम्हाला सांगतो की माझं स्वतःचं मत असं होतं की हे लोन वेवर होणार आहे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी. करेक्ट. माझं रिडिंग मी परवा एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हे म्हटलेलंही आहे की हे योग्य वेळ म्हणजे काय. आता 30 जून 2026 म्हटलेलं आहे. आता या 30 जून 2026 आणि तुम्ही जसं म्हणता निवडणुका, ज्या पद्धतीने आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे ती नाराजी हे शेतकरी लोकल निवडणुकांमध्ये व्यक्त करतील का, हा खरा राजकारणातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे काय, शेतकरी ऍज ए व्होटर हा अतिशय लो कॅटेगरीचा विषय आहे. तो व्होटर म्हणून केव्हा पलटेल, एक्झॅक्टली. जनजागृतीच नाही. मी तुम्हाला तेच म्हणतोय की हा शेतकरी लोकशाहीमध्ये संख्येने जास्त असला तरी हा आपल्या आर्थिक हिताकरता मतदान करतच नाही. हा कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो, तो त्या पक्षाला आपल्या जातीचा उमेदवार असेल तो वोट करतो, तो पक्षाला पाहूनही वोट करत नाही. मला बोलायला काही संकोच नाही. तुम्हाला वर्धा जिल्ह्यातलं राजकारण माहिती आहे, तेली आणि कुणब्यांमधलं. बीजेपीने जर तेली कॅन्डिडेट दिला तर काँग्रेस कुणबी देतं आणि काँग्रेसने तेली दिला तर बीजेपी कुणबी देतं. मला असं वाटतंय की याच्या पलीकडे शेतकरी संघटनेच्या त्या 80-90च्या काळामध्ये आम्ही जातीपातीच्या वरती शेतकऱ्यांना आणलं होतं म्हणून सरोजताई काशीकरांना आम्ही निवडून आणू शकलो. किंवा याचं दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला की बर्धन साहेब महाराष्ट्राचं आंदोलन जेव्हा होतं तेव्हा नागपुरातनं आमदारकीला निवडून आले होते. बर्धन ब्राह्मण असूनही तेव्हा त्यांची जात डिझॉल्व्ह झाली होती. माझं असं मत आहे की जर चांगलं आंदोलन तयार झालं, आर्थिक मुद्द्यावर आंदोलन तयार झालं, तर तिथे जात डिझॉल्व्ह होते हे आपल्याला अनेक आंदोलनातनं पाहता येऊ शकतं. बीजेपीच्या एका लिडरनी मला सिंधी रेल्वेला विचारलं की वकील साहेब रायटिंगमध्ये आम्ही मराठीत टाईप करून आणू, तुम्ही आता रविवारी गावाला या परवा, तेव्हा तुमचं ओपिनियन द्या. मी त्याला म्हटलं पहिले मागून टाईप कर, मी पहिले सही करून देतो, त्याच्यात खुलासा करतो, वरील वाचून मी खाली सही करत आहे. कोणत्याही हालतीत टिल नेक्स्ट इलेक्शन ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट काही वेवर होत नाही, लोन स्थगित होत नाही. पण याची कॉपी गडकरींना जाईल. म्हटलं ॲफिडेव्हिट करा आणि गडकरींना द्या. नुसती कॉपी पाठवू नका, मी ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसनी नुसतं एखाद्या सिव्हिल कोर्टात एक वकील डेट मागतो किंवा एखादी केस ऍडमिट करतो, स्टे आणतो, 6 वर्ष ती केस लागत. तुम्ही आता जे निवडणुकीचं बोललात की नाही, अहो आता बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांना दिले. हे काय आहे, हे निवडणूक जिंकण्याकरताच आहे की नाही. 10,000 रुपये लो हमको वोट देऊ. मी आता गुजरातला गेलो होतो 15 दिवसापूर्वी. तिथल्या सभेत मी बोललो, शेतकऱ्यांच्या सभेमध्ये, की मोदीजी ने बिहार में 10,000 रुपये दिए, हमारे महाबहनों को बोलते हमको वोट दो. एक शेवटला महत्वाचा प्रश्न आहे की जो आम्हाला सुचत नाही त्याचं उत्तर, तुम्ही त्याच्यातली किडे म्हणून देऊ शकता. वारंवार तुम्हाला मी फोनवर विचारत असतो, भेटला तर विचारत असतो की याला कापसाचा विजय बाबू काय भाव आहे. त्यावेळेला तुमची जी ग्रेड असते ती अभ्यास करून तुम्ही सांगता बस 7-7.5 मिळाले तर खूप. आज ओपनिंग 8 कसं होत आहे 8,000, काय अशी अर्थव्यवस्था बदलली सगळ्या. आज ओपनिंग 8,000 आहे. ओपनिंग कुणाचं 8,000 आहे? व्यापाऱ्याचं नाही. व्यापाऱ्यांनी ते नाटक म्हणून घेतलेलं आहे, त्यांनी. शक्य नाही आहे ते, तुम्हाला सांगतो. इट्स नॉट पॉसिबल. कारण काय आहे की आज या बेसिक झगडेल मुद्द्यावरून मला आज बोलायचं होतं. 8,000ला तुम्ही 200 क्विंटल द्या, मी परवा विकून देतो. नाही 100% मेसेज आहे माझं. तो जो इन्व्हेस्टर आहे त्याचाही मेसेज आला. ती व्यक्ती तुम्ही ओळखता, अशोक जोशी. त्याच्यानंतर जामचा जो आहे सुदर्शनवाला, त्यालाही तुम्ही ओळखतो, तो तुम्हाला गुरु मानतो सुदर्शनवाला. मी म्हटलं भाई देखो, गाड़ी भरना बहुत आसान है, भरने के बाद वापस लाना नहीं जानता हम लोग. तू 5,000 में मी तुम्हाला सांगतो. नाही, त्याच्यातलं कारण मी तुम्हाला सांगतो ना त्याचं कारण त्यांनीच दिलं मला. म्हणलं हे 8,000 पैसा दे रहा है, काटे में नखरे करेगा क्या, बोले नाही.
आप पूछ लो विजय बाबू को कांटे में कभी होगा क्या, आप आइए 20 किलो रख के गिन लो. फिर 8,000 क्यों दे रे. मी म्हटलं दिवस रात्र एक्स्ट्रा लेबर लावून राहिलो, सिंधीहून आण इकडून आण, तेवढं लेबर मिळत नाही एका ठिकाणी. त्याच्यात त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला वरतून ऑर्डर आहे, सरकारची खरेदी जी आहे ती करू शकत नाही पण आम्ही डिक्लेअर केली आहे. साऱ्या कास्तकारांची आमच्याकडे आशा आहे की 8,100ला घेतली, तुम्ही सध्याचे 8 द्या म्हणजे आम्ही चालूच नाही करत. म्हणजे साहेब सरकार जर 1 महिना चुपचाप राहत असेल मग आम्ही 6लाच घेऊ. मी सांगतो तुम्हाला, नाही मी तुम्हाला त्याच्या पुढचं सांगणार होतो. मी आता गुजरातचं सगळं फॉलो करतो, जाऊन आलो. त्याच्यामुळे गुजरातला चांगल्यात चांगला कापूस 7,500 रुपये क्विंटलला खपतो. एक ग्रेड. आणि त्याचंही कारण काय तुम्हाला सांगतो मी. त्याचंही कारण असं आहे की आज सरकीचे भाव थोडे ठीक आहेत. रुईच्या भावामुळे हे कापसाचे भाव नाही आहेत, हे सरकीच्या भावामुळे आहेत. आणि सरकीचे भाव ढेपीच्या भावामुळे आहेत. हे सगळं समजून घ्यावं लागेल. हो, आजचे 2 निगेटिव्ह निष्कर्ष आपण काढू. माझ्या मते देवेंद्र फडणवीस किंवा एनीबडी लोन वेव करणार नाही, जून नाही, जुलै नाही, ऑगस्ट नाही, टिल नेक्स्ट इलेक्शन पक्का. एक कडू बिडूचं काही नाही होणार नाही. एक आपलं खुश करून दिलं, जूनपर्यंत थांबा. नंबर 2, सरकारला कापूस खरेदी करण्याची वेळ आणू नका. आमच्या जो यंत्रणा नाही, पैसा नाही, तुम्हीच सध्याचे भाव वाढवा. मग तुमचा बेनिफिट पुढे आम्ही कसा द्यायचा जानेवारी फेब्रुवारी तेव्हा कापा करायला. सध्या 8,000 द्या. मी तुम्हाला ही 2 निगेटिव्ह. नाही पण तुम्हाला तिसरं निगेटिव्ह सांगतो मी तुम्हाला. यांनी फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला सोयाबीन विकत घेण्याकरता सांगितलेला आहे. करेक्ट. तो कसा काय घेणार आहे तो MSP मध्ये. आज 1,500 रुपये क्विंटल कमी भाव आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. म्हणून मला काय वाटतंय की मोदीजी जे आहेत ते शेतीच्या याच्यामध्ये संपूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत. भाऊ आजची डेव्हलपमेंट अशी आहे की किराणा ओली मध्ये जिथे पायी चालणं मुश्किल होतं आता तुम्ही कारने निघून जा, काही गर्दी नाही मॉल्स आणि याच्यामुळे. किराण्यातल्या पुष्कळांनी कॉटन जीन खोलले आहेत, जाम जवळ जवळ. ते लोक आपल्या डिक्कीत 200 किलोचं वजन घेऊन जातात. माधवरावजी आईये 200 किलो बराबर आहे काटा. हा बिलकुल बरोबर. पण खाली गाडीचा काटा पाहतच नाही आपण, त्यांनी काय कंची मारली. आपण लगेच ऑफिसमध्ये जातो, मला लवकर द्या पैसे, चेक द्या. आणि तिकडे काय झालं तुमचं त्या याच्यामध्ये. आता शेतकरी लोक आम्ही जे मुक्काम करतो शेतीवर, डोकं खाली व्हावं, नवे नवे विचार करावे. आता प्रत्येक जणांनी ठरवलं की घरातले 2 जण नाही, एक मालक एक त्याचा मित्र, कारण 2 भाऊ जाऊ नाही शकत. माझ्याबरोबर 2 माणसं राहतील. एक जण भरल्या गाडीचं वजन बरोबर आहे की नाही पाहिजे. त्याला म्हटलं हे एवढी मेहनत करू नका, धर्म काट्यावर गाडी मोजून घेऊन जा. त्याने सर तुम्हाला सांगतो आणखीन, अहो मी सुद्धा सगळं विकलं. बैलबंडीत जेव्हा विकायचो आम्ही घरून कापूस मोजून जायचो, 20 किलोचं मन करून आहे ना, टोपल्याचेच हे काटे होते. आणि तेव्हा आम्हाला अंदाज यायचा की भरल्यानंतर तिथे काट्यावर किती वाढली पाहिजे, किती घटली पाहिजे. त्याच्या याच्यामध्ये जर राहिलं तर काटा बरोबर आहे. हे शेतकरी करू शकतो, करतो शेतकरी. इतकी चिटिंग होऊ नाही शकत, पण त्याला तेवढं चौकस राहण्याची गरज आहे. काय आहे जिनामध्ये जो काटा जो असतो त्याच्यामध्ये आपली तो पाहतो हा सतर्क आहे, कुठपर्यंत सतर्क आहे. त्याची भरली गाडी मोजल्या गेली, कापूस खाली झाला की तो रिलॅक्स होतो, मस्त भरला मला भाव छान मिळाला. या याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखी एक मजेदार गोष्ट अशी आहे, मी 16 जणांची एक टीम बनवलेली आहे. जामला खाणं पिणं एन्जॉय करणं हे आम्ही करू सगळं. त्यांना काय बिचारा 2 गरम समोसे एक चहा दिला त्या हॅपी. आम्ही असं ठरवलं की तुला शेती आहे का, नाही तू खा पी मजा कर. जाताना पोरांसाठी जांभळं पेरू काही घेऊन जा, शिंगाडे घेऊन जा. पहिल्यांदा काटे सांभाळ. आणि त्याचं म्हणणं असं हे फार सोपं आहे. तो मालक कुठे येतो, तो त्याच्या काट्यावाल्याला मॅनेज करून ठेवतो, तुम्ही त्याला मॅनेज करून घ्या ना. ही वेळ शेतकऱ्याला हे असं देवेंद्र फडणवीस माफ कर रे तो पाहतो हे असं आपल्या बुद्धीने पैसे कमवायची वेळ आहे. आपण याला थोडंसं करूया. तुम्ही जे म्हणालात की तो कर्जमाफी करणार नाही वगैरे, मान्य मला. म्हणूनच मी काय म्हणतोय की आता जी तुम्ही सुद्धा या मताची सहमत आहे की शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे. म्हणून मी जे काल पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात मी हाच मुद्दा मांडलेला आहे की तुम्ही दुष्काळ जेव्हा मान्य करता आहात तेव्हा दुष्काळाच्या नॉर्म्सप्रमाणे बँकांना सांगा की त्यांना ताबडतोब नवीन कर्ज द्या. आणि हे शक्य आहे जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर. आणि राजकीय इच्छाशक्ती नसेल
तर मग त्या शेतकऱ्यांनी काय आहे, तो तर राम भरोसेच आहे. एक क्वालिफाईड आणि आदर्श रिप्रेझेंटेशन तुम्ही जे पत्रातून केलं आहे ना, ते त्यांना समजण्याची आता अक्कल नाही. आपण असं करू, प्रभू रामचंद्राला प्रार्थना करूया की प्रभू रामचंद्र अयोध्येवरनं यांना सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्याला वाचव. नमस्कार. धन्यवाद.